महाराज की जय भवानी। रेणुका मातेला वंदन मेरे और इसकी जान बच गई, इसके लिए मैंने उसका नाम दुआ रख दिया। 70,000 लोक, 70,000 रुग्णांना मी 2.5 वर्षात 450 कोटी रुपयांचं वाटप आहे। हे तुमचे पैसे आहेत। माझ्या लाडक्या बहिणींसाठी महिला माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आम्ही केली। 3 कोटी महिलांचं तपासणी झाली। तर महिला आपल्या आरोग्याकडे हेळसांड करतात, दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळे खूप माझ्या लाडक्याला काय दिलं हे पाहणार आहे तुमचा एकनाथ शिंदे आहे। किती प्रॉपर्टी कमावली, किती संपत्ती कमावली, किती पैसे कमावले, यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे पहा। म्हणून विजय अप्पा, तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे काय बोलतो ते मी करून दाखवतो। आणि मला इथे एवढंच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भगूरचा हा किल्ला जो आहे, हा बाले किल्ला आहे, हा बाले किल्ला संपूर्ण टीम विजयी करायची आहे। आणि म्हणून भगूर नगर परिषद हद्द कमी असल्याने हद्द वाढवणे आवश्यक आहे। त्यासाठी काही श्रीकांत खासदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे। दारणा काढण्याचा विषय आहे। 5 कोटी रुपये मी त्याला निधी मंजूर केलेला आहे। 15 कोटी मंजूर केल्या, 5% 2 टप्प्यात येत आहे। 1 टप्पा आलाय स्वातंत्र्य सावरकरांच्या सावरकर उद्यान थीम पार्कासाठी 40 कोटी निधी मंजूर केला आहे। हे उद्यान पर्यटन मंत्रालयाकडे, पर्यटन मंत्र्यांना मी सांगतो, आपले शंभूराज देसाई काय सांगायचं त्यांना, तुम्हाला पर्यटन विभागाला मी सांगतो नगरपालिकेच्या माध्यमातून ते झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। ग्रामीण रुग्णालय मंजूर झालंय आणि ते बांधणं देखील आवश्यक आहे। नगरपालिकेला 25 कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी पैसे द्यायचे आहे। त्याचबरोबर स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल आहे, अभ्यासिका आहे, शालेय इमारतीसाठी 20 कोटी रुपये आवश्यक आहे। आणि या ठिकाणी माझ्या ऐरावत ताईंनी सांगितलंय चर्मकार समाजासाठी, समाज मंदिरासाठी देखील निधी आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर मी येताना बघितलं अप्पा, हे जे नदीच्या बाजूला आहे डम्पिंग ग्राउंड, नदीच्या बाजूचं डम्पिंग ग्राउंड आहे ना, त्याला थोडं बाजूला कुठं करता येईल का? जागा नाही, ते जरा शोधून घ्या। नगर विकासच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करू, नदी स्वच्छ राहील, पिण्या अगदी सुंदर। पर्यावरण देखील आपल्याला समतोल राखला पाहिजे। आणि म्हणून प्लंबर, पेंटर, शेतमजूर, या ठिकाणी वडापाव विक्री करणारे असे सर्वसामान्य उमेदवार या पॅनलमध्ये आहेत। समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आपण हे पॅनल केलेलं आहे। आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की भगूर ही स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे। यामध्ये कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त या ठिकाणी जिंकला पाहिजे। एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। त्यामुळे बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता। एकनाथ शिंदे जो बोलता वही करता। जो बोलता नहीं वो भी करता। इसलिए कई लोगों की बोलती बंद हो जाती है। आणि म्हणून मी जेव्हा कमिटमेंट करतो तो पूर्ण पाळतो, म्हणून लोकांचा माझ्यावर विश्वास आहे। आणि म्हणूनच मी आता जे बोललेलो आहे याचा मला अभिमान आहे। खासदार माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे, तो डॉक्टर आहे, कुठं प्रचाराला आला होता ना, प्रचाराला दादा भुसे होते, तो डॉक्टर आहे। मी डॉक्टर नसलो तर मी छोटे मोठे ऑपरेशन करून टाकतो। आणि ऑपरेशन ज्याचं होतं त्याला कळत पण नाही। त्यामुळे डॉक्टरनी आपल्या माझ्या लाडक्या बहिणींकडे साथ घातली आत्या म्हणून,
आत्या तुम्ही सगळ्या मागे उभे राहा. शिवसेनेच्या एक जिव्हाळा आहे, ही आपुलकी आहे. हे काय फक्त निवडणुकीपुरतं नाही आहे. हे संबंध कायम स्वरूपी जपायचे आहेत आपल्याला. सत्तेत असू द्या नसू द्या काही असू द्या, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीला कोणी टच करू शकत नाही आणि बिलकुल बंद करू शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आपल्याला आश्वासन देतो आणि हेही सांगतो, शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. आणि म्हणून आपण चिंता करू नका. तुम्हाला लागणारे पैसे जेवढे इथं दादा भुसे आहेत, त्यांचा शिक्षण विभाग आहे, पर्यटन विभाग आहे, उद्योग खाता आहे, अनेक विभाग आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात नगर परिषदांना लागणारा निधी जो आहे तो नगर विकास विभागाच्या माध्यमातूनच मिळतो. त्यामुळे नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. आणि भगूर जे हे भगूर स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान, एक श्रद्धास्थान आहे. याच्या विकासासाठी कधी पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. फक्त 2 तारखेला आपण एक लक्षात ठेवा, या लाडक्या भावाची आपल्याला विनंती आहे की आपण 2 तारखेला तुम्ही जे जे सांगाल ते मी करणार, पण 2 तारखेला मात्र तुम्ही स्वतः आणि आपले सगळे नातेवाईक व नातलं सगळे सोयरे या सगळ्यांना सांगायचं धनुष्यबाणा समर्थ बटन दाबायचं. धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्या अनिताताई ना विजय करायचा आहे. बाणाला मत म्हणजे आपल्याला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला